हां, तर मंडळी आम्ही आज आलेलो आहे सावकार ढाब्यामध्ये. ॲक्च्युली हा सावकार ढाबा नव्हे तर याचं नाव सावकार वाडा आहे. व्हेज, नॉन-व्हेज हॉटेल आहे आणि यांनी खूप एक चांगली टॅगलाईन दिली आहे, की प्रश्न शेवटी चवीचा. तर बघूया आम्ही या ठिकाणी आलो आहे तर आमची जो बनवाई दिली आहे ती अद्याप यायची आहे आमच्याकडे. तर बघूया टेस्ट आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला या हॉटेलचा रिव्ह्यू नक्की देऊ. आणि हो, आमच्या या आजच्या या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत सन्माननीय खारकर लेआउटचे अं, अ, कार्यकर्ते पद नाही त्यांच्याकडे कोणतं सध्या. तर त्यांच्याकडे मी माईक देतो. तर त्यांचं मत जाणून घेऊया या हॉटेलबद्दल. तर कृपया मी आमंत्रित करतो मयूरजी यवतकर यांना. नमस्कार मित्रांनो. तर सध्या आपण आलो आहे सावकार ढाबा इथे. तर हा सावकार ढाबा आहे इथे जुन्या बायपास रोडवर. तर याचा माझ्या मित्रमंडळींकडून खूप प्रसिद्ध ऐकला होता किंवा हा ढाबा खूप प्रसिद्ध आहे आपल्या अमरावतीमधला. तर इथली चव खूप जबरदस्त आहे म्हणे. तर आम्ही मित्रमंडळींनी मस्त बनवही दिली आहे इथे चिकनची. तर मस्त इथे चिकन जेवायला आलो आहे आणि पहिले जेवून घेतो आणि मस्त तिची टेस्ट बघतो कशी आहे तर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मयूरजी. आणि याचसोबत आमच्यासोबत अमरावतीमधले भावी होणारे खूप मोठे सिंगर सन्माननीय आदरणीय परिमलजी थोरातसुद्धा आलेले आहे. तर तेही आमच्यासोबत आहे. आमचं सौभाग्य की ते आमच्यासोबत आले. आम्हाला त्यांचा टाईम भेटला. तसा बघितलं तर पूर्ण अमरावतीमध्ये त्यांचा टाईम घेण्यासाठी खूप लोकं रांगेमध्ये उभे राहतात. मात्र आमचे ते जिवलग मित्र असल्याकारणाने आम्हाला त्यांचा टाईम लगेच भेटला. तर त्यांचंही मत जाणून घेऊया या हॉटेलबद्दल. तर प्लीज परिमलजी. खूप खूप धन्यवाद प्रतीक साहेब. तर कसं काय तुम्ही जसं मला सांगितलं आपण आलो आहे सावकार वाडामध्ये. तर आता हिचं मी जेवण करतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो रिव्ह्यू. आणि तिचा रिव्ह्यू झाल्यानंतर म्हणजे आम्ही आलो आहे तसं जेवण करायसाठीच, पण पाहू आता. तर मित्र हो, आमच्यासमोर सध्यापर्यंत तर फक्त कांदे आणि लिंबू आणून ठेवलेले आहे. आमचे मित्र अतिशय सध्या बोर होत आहे. कारण की सध्यापर्यंत कारण की बनवायला भरपूर वेळ लागते. अगोदर सर्वात पहिले चिकनला उकडावं लागते. नंतर त्याला चांगलं काय करावं लागते साहेब? मसालेदार करावं लागते आणि त्यानंतर मग ते आपल्याजवळ येते. तर आणि या सर्वांमध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो, की आपण जर कोणत्या हॉटेलमध्ये जर गेलो, तर हॉटेलमध्ये जेवणाची मजा तेव्हाच येते, की जेव्हा कळकळ अजून भूक लागलेली असते. आणि आम्ही या हॉटेलमध्ये येण्याचा प्लॅन गेल्या 3 दिवसापासून प्लॅन करत आहोत. पण आम्ही सर्व मित्रांपैकी कोणाचं टाईम मॅनेज झालं, कोणाचा नाही झाला. त्यामुळे आम्ही हा प्लॅन पोस्टपोन होत होत. शेवटी आजचा हा दिवस उजाडला, की या दिवशी आम्ही या हॉटेलमध्ये किंवा आम्ही मित्रमंडळी सोबत जेवायला आलो. तर एक आनंद खूप वेगळा असतो मित्रांसोबत जेवण करण्याचा. तर गाईज मित्रांनो, हे बघा हा आलेला लपेटा आणि आमचे हे मयूर भाऊ, हे तेजस भाऊ आणि हे परिमल भाऊ आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे याची चव घेण्यासाठी. तर बघूया. मयूर घ्या ना, एक घास घ्या. आपल्या प्रेक्षकांना चव सांगा. तेजस भाऊ एक घास घ्या. आमच्या मयूर भाऊंना सजवायला खूप आवडते. मयूर भाऊचं पहिले मंडप डेकोरेशनचं काम होतं. मंडप डेकोरेशनचं काम होतं ना मयूर भाऊ तुमचं, म्हणून तुम्हाला डेकोरेशन करायला आवडते. हे निंबूशिवाय कोणत्याच गोष्टीची मजा येत नाही. तर हे पडलं निंबू आणि आणि हे पडलं इकडे स्वाहा करून मीठ. कसं कसं हां, असं मीठ टाकावं लागते म्हणते. हां, कसं आहे चव कशी आहे मयूर भाऊ, चव कशी आहे? क्या बात है, क्या बात है. ओ हो, ये देखो मजमा, ये देखो मजमा. आई है तेव्हा मीच रमदाच आहे मागं. तर हे आलेली आमची भाजी आणि ह्या आलेल्या आमच्या तंदुरी रोटी. हे आमचे मयूर भाऊ आणि हे आमचे परिमल भाऊ भाजी वाटताय आम्हा सर्वांना. आणि मित्रमंडळीमध्ये आपण जीवन जगत असताना आपण नक्कीच आपल्या मित्रमंडळीसोबत थोडा टाईम घालवला पाहिजे असं मला वाटते. त्यासाठी आम्ही इथे आलो. आणि बघा मी तुमच्यासोबत बोलत आहे, पण माझ्या मित्रांनी सुरू केलेलं आहे. तर त्यासाठी मी जास्त वेट करू शकत नाही, कारण की भूक मलाही खूप जास्त लागली. मी सकाळपासून काही जेवलो नाही आहे. तर आतासाठी नमस्कार, बाय बाय. नंतर बोलू थोड्या वेळानं. बाय बाय. हां हां. वाव वाव. वाह.
एक नंबर, जबरदस्त चव आहे, खूप छान चव आहे. आणि तुम्ही जर आले तर नक्की या सावकार वराडीवर भेट द्या. ओके, खूप चांगली चव आहे. वा वा वा, एक नंबर. तर मंडळी, आम्ही आता जेवण करून बाहेर आलेलो आहोत. हॉटेल दाखवा एक मिनिट, झूम करा, झूम. हां, ओके ओके ओके, इकडे ना कॅमेरा. तर आम्ही हॉटेल सावकार वाडा हा एक ढाबा आहे अमरावतीमध्ये, जुन्या बायपास या रोडवर, एक्झॅक्ट या HP पेट्रोल पंपाच्या समोर. तर आम्ही बघूया. तर आता मला माझ्या व्यक्तिगत पातळीवर तर मला अतिशय चांगला वाटलं आजचं हे जेवण. तर आमच्यासोबत जुळलेले परिमलजी, मयूर आणि तेजस हे जुळलेले आहेत. यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या सावकार वाड्याचा, या ढाब्याचा आपण थोडक्यात रिव्ह्यू माहीत करून घेऊया. तर परिमल, तुमचं या ढाब्याबद्दल काय मत आहे? नक्की तुम्ही इथं यायला पाहिजे. आणि जेवण म्हणजे एवढं खतरनाक आहे, झणकेदार भाजी. अरे बापरे, सर्दी झाली मला. म्हणजे खरंच ना, लय झणकेदार भाजी. आणि मी 3 खाल्ल्या बाय झालं. म्हणजे खतरनाक रस्सा गिस्सा पेलो मी चांगला. आणि बाकी तर काही नाही. चम्मच नाही पेलो, चम्मच से पिऊंगा. तर खूप चांगला रिव्ह्यू दिलेला आहे. याचसोबत आपल्यासोबत खारकर लेआउटचे मयूरजी, दाखवा त्यांच्याकडे ना. तर मयूरजी सुद्धा आहे. आणि मयूर कार्यकर्ते आहे, ते कोणत्या पक्षाचे ते कार्यकर्ते आहे. तर त्यांनी सुद्धा या हॉटेलचा नेमका काय रिव्ह्यू आहे तो थोडक्यात सांगावा. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो. धन्यवाद. जेवण एकदम उत्कृष्ट होतं आणि हा सावकार धाबा एकदम छान वाटला. तर जेवणाची क्वालिटी जबरदस्त आणि भाजी एकदम झणझणीत बनवली, एकदम वराडी स्टाईलमध्ये. भाजीला काही तोड नाही, एकदम दाबून जेवलो आहे आणि एकदम अप्रतिम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मयूर साहेब. तर आम्ही आमच्या आलेल्या आजच्या जे मित्रमंडळी आहे त्या सर्वांची तुम्ही रिव्ह्यू घेताय. आणि आपल्याजवळ आणखी एक रिव्ह्यू आहे, या इकडे तेजस भाऊ आहे आमच्यासोबत. आणि भावी MPC तयारी करतात आहे, भावी कलेक्टर म्हणतात. नाही आहे, चालू आहे ना. माझं मागं बघा, आमचा मित्र कॅमेरामॅन रस्त्यावर आहे, कधी एखाद्या गाडी खाली सांगा येत नाही. तर लवकर आपण बघूया तेजस भाऊ यांचा रिव्ह्यू. थोडे समोर या, अजून काय आणून जाईल. तर वाटलं ना, त्या वराडी सावकार धाबा आहे ना आपला, रामा रे आपला नाही आता. तर सावकार धाबा वाटलं ना ते पाहून एवढं की चांगलं वाटलं, पण तिथं गेला माहीत पडलं आले. टेस्ट एक नंबर होती. सोबत स्टार्टिंगने काय घेतलं होतं आपण, लपेटा एक नंबर. लपेटा चम्मच खाल्ला परिमल भाऊ ना, एक नंबर होतं लपेटा. आणि सोबत आम्ही 4.5 आपण हे तंदूर रोटा खाल्ले, एक नंबर होत्या. तर या नक्की विजिट, तुमच्या इच्छाने देऊ शकता. आम्ही हे करत नाही आहे, प्रमोशन करत नाही, आधी सांगून ठेवतो. 500 भेटले नाही आले तरी तुम्ही इथं येऊ शकता, एकदा चौघू शकता, एक नंबर. तर यासोबत आमचा हा रिव्ह्यूचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आणि हो, मी सर्वात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की आजचा हा जो रिव्ह्यूचा जो आम्ही जे देऊन राहिलो, की याच्यासाठी आम्ही कोणतेच पैसे घेतलेले नाही आहे. मात्र आम्ही हा जो रिव्ह्यू, हा जेन्युइन रिव्ह्यू आहे. कारण की या रिव्ह्यूमध्ये आम्हाला फक्त आमचं मत एकच आहे की अमरावतीमधल्या चांगल्या ठिकाणांची माहिती तुमच्यापर्यंत यावी. आणि तुम्हीसुद्धा या जागी येऊन या जागेचा आस्वाद, या जागेच्या भोजनाचा आस्वाद नक्की घ्यावा. तर इथे बोलून आजचा आम्ही ब्लॉग संपवतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.